जीवनामध्ये सुख आणि दुःख हे कधी येईल कधीच सांगता येत नाही आणि इथून 15 दिवसा अगोदर माझ्यासोबत पण असंच काही झालं होतं. हे सगळं व्यवस्थित चालू होतं. रोज व्लॉग शूट करणं, रील अपलोड करणं, Instagramला सगळी अपडेट देणं, छान सकाळी म्हणजे कामं करणं, व्यवस्थित म्हणजे जे आपलं डेली रुटीन आहे ते सगळं मी फॉलो करत होते. आणि अचानकच म्हणजे नवरात्र नुकतंच खतम झालेलं होतं आणि विराजची अचानकच तब्येत खराब झाली होती आणि त्याला इतका ताप आला होता की खूप जास्त. त्याला आम्ही हॉस्पिटल वगैरे घेऊन गेलो होतो. आणि सरांनी त्याला सांगितलं होतं, की 2 दिवसानंतर म्हणजे याचा ताप वगैरे कमी नाही झाला, तर याला ॲडमिट वगैरे करावं लागेल. आणि लगेच मग तिथून शरण्याची पण तब्येत खराब झाली होती आणि शरण्याला पण दोन्ही लंग्सवर सुजन वगैरे सांगितली होती आणि तिला इतकी सर्दी आणि कफ झाला होता, की खूप जास्त. हे सगळं ऐकून ना खूप जास्त शॉक लागलेलं होतं. म्हणजे मला समजतच नव्हतं हे अचानकच दोन्ही मुलांना काय झालं, काय नाही. पण ते असतात ना, म्हणजे देव पाठीशी असला, की सगळंच ठीक होते. म्हणजे सगळं ठीक तर होणार होतं, कारण ते सगळं व्हायरल असल्यामुळे ना, म्हणजे 8 दिवसामध्ये सगळं ठीक होऊन जाणार होतं. पण त्यामध्ये ना काही लोक असतात जीवनामध्ये जे म्हणजे आपल्या ते नसलेलेच कामाचे असतात. म्हणजे त्यांना आपण कितीही जीव लावा, कितीही काही करा, म्हणजे ते आपली लायकी सोडत नाही. आणि अशाच प्रकारे माझ्या मामच्यासोबत पण काही घडलेलं होतं. म्हणजे ते काही लोकं होते ज्यांचं मी आता नाव वगैरे काही घेऊ नाही शकत. पण त्या लोकांनी आपली लायकी दाखवून दिली. म्हणजे मला असं वाटतं की त्यांना फालतू आपण इतकं म्हणजे इम्पोर्टन्स देतो, आपण इतकं विचारतो आणि ते म्हणजे ते किती नालायक आहे हे त्याच परिस्थितीमध्ये दाखवून देत होते. आणि म्हटलं चला जे झालं ते झालं. पुन्हा म्हणजे अजून नव्याने काहीतरी सुरुवात करायची होती मला आणि पुन्हा अजून तेच व्लॉग, ते शूट आणि अजून नवीन तुम्हाला सगळंच काही बघायला मिळणार माझ्या व्लॉगमध्ये आणि आज माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन बघायला मिळालं असेल आणि काहीतरी म्हणजे काहीतरी नवीन असेल ते काय ते तुम्ही नक्की सांगाल मला. पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली, छान व्लॉग वगैरे शूट करणं आणि आता याच्यानंतर माझे छान-छान व्हिडिओज वगैरे येणार आणि सर्व आता इतकी जिद्दी झाली आहे ना, मी तिच्यासोबत इतकी हॅपी असते की खूप जास्त आणि ती पण माझ्यासोबत इतकी मस्त खेळते की मला खरंच खूप जास्त असं वाटतं की काय शरू हे काय आहे आणि काय नाही. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.